अभिजित दिपकेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता थेट इशारा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न झाल्यास थेट मोदींच्या खुर्चीला धोका निर्माण होऊ शकतो असं अभिजित दिपकेचं म्हणणं आहे। एकाही विद्यार्थ्यावर मुलावर लाठीचार्ज झाला तर घरातली 4 मतं आपसूक कमी होतील असं सुद्धा अभिजित दिपकेंनी म्हटलंय। रिक्वेस्ट मेरी रहेगी नरेंद्र मोदी जी से, इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे फिर। तो स्टूडेंट्स की भी भलाई इसी में है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए, और स्टूडेंट्स से ज्यादा भलाई नरेंद्र मोदी की है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए। अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा फिर। काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। विद्यार्थ्यांवर पेलेट गननं हल्ला का असा सवाल त्यांनी विचारलाय। पेलेट गनचा वापर का केला असंही राहुल गांधी म्हणतायत। ये जो हमारे फ्यूचर पे गोली चलाए हैं, लाठी मारे हैं, उन पर कार्रवाई होनी चाहिए। इनका फिजिकल डैमेज हुआ है, मैं आपसे कह नहीं सकता हूं कि इनकी आंख बचेगी नहीं बचेगी। पेपरफुटीबाबतच्या सुधारणा विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्याचं आता समजतंय। पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींना आता यामध्ये 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली असून तब्बल 10 कोटींचा दंड हा आकारला जाणार असल्याची तरतूद असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शिवाय फास्ट ट्रॅक कोर्ट्स यासाठी स्थापन केले जातील आणि या फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये 3 महिन्यात प्रकरणाची सुनावणी पार पडेल असं सुद्धा सूत्रांचं म्हणणं आहे। इतरही काही महत्त्वाच्या तरतुदी यात प्रस्तावित आहेत। कॅबिनेटनं तर या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे, मात्र संसदेत कदाचित पुढच्या आठवड्यात हे विधेयक सरकारतर्फे मांडलं जाऊ शकतं असं सुद्धा सूत्रांकडनं समजतंय। दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन आहे की काय अशी आता जोरदार चर्चा आहे। कारण आंदोलन पेटवण्यासाठी पाकिस्तानमधनं एक्स आणि इंस्टाग्राम याचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पाकिस्तानमधनं जवळपास 482 एक्स अकाउंट्स आणि 100 इन्स्टा हँडल्सचा वातावरण पेटवण्यासाठी वापर झाल्याचं आता समजतंय। या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर कारवाई आता होतीये। कोणत्या हँडलवरनं कोणता मजकूर पोस्ट करण्यात आला याचीही माहिती समोर आलेली आहे। राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे दिल्लीत लाठीचार्ज झाला असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय। दिल्लीतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन भरकटवलं गेलं। आंदोलनात औरंगजेबाचा फोटो आयडॉल म्हणून दाखवला जातो असं वक्तव्य सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे। आता तो राजीनामा मागितल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळपासून त्या आंदोलनात कोण कोण आले? सन्माननीय राहुलजी गांधी आली, त्यांची सगळी फॅमिली आली, शरद पवार साहेब जाऊन आले, त्याच्यानंतर ते उद्धवजी जाऊन आले। लाठीचार्ज कोणामुळे झाला? माझं तर म्हणणं यांच्यामुळेच झाला, या विरोधकांमुळे झाला। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडनं अनिल देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला गेला। एका आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एका महिला पोलिसासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधली ही घटना असल्याची माहिती आता दिली गेलेली आहे। आता रोहित पवार, वर्षा गायकवाड अनिल देशमुखांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत की मूग गिळून गप्प बसणार आहेत असा सवाल या निमित्तानं नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। राजकीय पोळ्या भाजण्यासाठी पोलिसांवर खोटे आरोप केले जात असल्याचा घणाघात भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विरोधकांवर केलेला आहे। लांडग्यांनो आता डोळे उघडा, नीट बघा असं चित्रा वाघ म्हणतायत। मुंबई पोलिसांच्या नावानं कालपर्यंत थैथयाट करत होता त्याच मुंबई पोलीस दलातल्या एका महिला पोलिसाचा विनयभंग तुमच्याच महाविकास आघाडीचा माजी गृहमंत्री करतोय। आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? आहे का हिंमत या नेत्याला जाब विचारण्याची की पांघरुण घालणार त्याच्या कृत्यावर?
अशा आशयाची एक पोस्ट करत चित्रा वाघ यांनी विरोधकांना सवाल विचारले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.